सेवानिवृत्त ग्रंथपाल डॉक्टर रामप्रकाश अमीरचंद पंजाबी लिखित ॲक्युसॅट या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच नागपुरात पार पडले. ॲक्युसॅट संघटनेने सेवानिवृत्त प्राध्यापकांच्या विविध प्रश्नांवर उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात लढा दिला असून 35 पैकी 31 प्रकरणांमध्ये प्राध्यापकांना न्याय मिळाल्याची माहिती या पुस्तकात नमूद करण्यात आली आहे. जवळपास 337 पानांचे हे पुस्तक या सर्व न्यायालयीन प्रकरणांचे दस्तऐवजीकरण करते. नागपुरात झालेल्या प्रकाशन सोहळ्यास प्राध्यापक A.B. पाटील, प्राध्यापक डॉक्टर अरविंद शेंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आगामी काळातही हे पुस्तक सेवानिवृत्त प्राध्यापकांसाठी मार्गदर्शक ठरेल असा विश्वास डॉक्टर रामप्रकाश पंजाबी यांनी व्यक्त केला. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेला आनंद भोसले, राजीव पंजाबी, किशोर मोरे आदी उपस्थित होते. खिडकी कॉलेजचे प्राचार्य अभिषेक सेवानिवृत्त झाल्यानंतर ही संघटना आहे आमची प्रोफेसरची रिटायर प्रोफेसरची संघटना आहे महाराष्ट्रामध्ये. त्या संघटनेचं नाव आहे ॲक्युसॅट म्हणजे असोसिएशन ऑफ कॉलेज आणि युनिव्हर्सिटी सुपरएन्युएटेटर म्हणजे सेवानिवृत्त रिटायर झाले वय 60 वर्षानंतर ही संघटना आहे औरंगाबाद. त्या संघटनेमध्ये प्राचार्य शेख सरनी अकबरला खिडकी कॉलेजला होते. आता 20 वर्ष झाले सेवानिवृत्त होऊन त्यांनी मला सभासद केल्यानंतर मग त्यानंतर 17-25 जुलै 2017मध्ये हे आमच्या संघटनेचे अध्यक्ष आहेत डॉक्टर वाहुल सर, महेंद्र वाहुल अध्यक्ष आहेत. ह्या अध्यक्षांनी वयाच्या 75 वर्षी पदार्पण केलं म्हणून 2018मध्ये यांच्या नावाची गौरवांक काढला गेला आणि फार मोठी महाराष्ट्रातले जे काही सदस्य होते संघटनेचे, आता संघटनेचे सदस्य 25 आहेत महाराष्ट्रामध्ये 25 सदस्य मी त्या ठिकाणी गेलो होतो. त्या ठिकाणी सत्कार झाला आणि पुस्तक मला गेलं. पुस्तक गेल्यानंतर ह्या पुस्तकामध्ये 69 लेख आलेले आहेत. 69 लेखपैकी 20-25 लेख असे एकच माहिती परत आलेली आहे. 350 पानाचं पुस्तक आहे. तर मला जेव्हा मी वाचलं रिटायरमेंट नंतर माझ्या लक्षात आलं की एकच लेख कंटिन्यू झालेला आहे. मग मी काय केलं की 350 पानाचं पुस्तक 250 पानाला लिहून काढल्यानंतर मग मी अध्यक्षाला फोन केला की सर मी असं तुमचं 350 पानाचं पुस्तक मी 250 पानाचे लिहिलेलं आहे आणि मी ते पब्लिश करू का? तर सर काय म्हणाले, पब्लिश करायला काय हरकत नाही, पण मला म्हणाले डॉक्टर पंजाबी हे पुस्तकामध्ये जे काय लेख आले त्यांचीच नावं या पुस्तकामध्ये असणार आहेत. लेखक म्हणून तुमच्या नावाचा कुठेच उल्लेख नसणार नाही. मग त्यापेक्षा तुम्ही दुसरं काय करणार? मग मी त्यांना लगेच म्हणतो मी आपल्या संघटनेवर लिहितो. ते म्हणजे संघटनेवर काय लिहिणार म्हणजे संघटनेनं 35 पैकी 31 केसेस बॉम्बे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल केलेले आहेत. 35 पैकी 31 केसेस जिंकलेले आहेत सेवानिवृत्त प्राध्यापकांचे महाराष्ट्रात. आणि महाराष्ट्रातील जे प्राध्यापक या संघटनेचे सभासद झाले होते ॲक्युसॅटचे 2000 म्हणून लाईफ मेंबर झाले. तर अशा प्राध्यापकांना महाराष्ट्र शासनाकडून लाखो रुपये करोड रुपये मिळवून दिले संघटनेने. आज संघटनेमध्ये महाराष्ट्रातून 2500 सभासद आहेत. दरवर्षी कुठं ना कुठं आमचं अधिवेशन होते रिटायर प्रोफेसरचं. हे बघा गेल्या वर्षी सोलापूरला शिवदारे कॉलेजचे आमचं आहे फार्मसी कॉलेजमध्ये हे अधिवेशन झालं होतं आमचं 22 डिसेंबरला. दरवर्षी कुठे ना कुठे होतं. गेल्या वर्षी 21 डिसेंबरला नागपूरला हे अधिवेशन संपन्न झालं. रिटायर प्रोफेसरचं 13वी वार्षिक संघटना झाली. 13 वार्षिक संघटनेमध्ये मी गेलो होतो. माझ्या प्रोफेसरचं तिथे विमोशन झालं 21 डिसेंबरला. तिथे जे लोक आले होते महाराष्ट्रातून 95 प्रोफेसर आले रिटायर जे अबाव 80 होते, सगळे अबाव 80+ होते. 95 सदस्य आले होते प्रोफेसर. त्या प्रत्येक प्राध्यापकाला मी तिथे 100 पुस्तकं वाटली. ही पुस्तकं मी स्वखर्चानं 45,000 खर्च करून ही पुस्तकं आलेल्या प्राध्यापकांना वाटली. तिथं वाटले. उद्देश काय? संघटनेचा प्रसार आणि प्रचार व्हावा आणि महाराष्ट्रातून किंवा महाराष्ट्राबाहेर देश पातळीवरती जे काही रिटायर प्राध्यापक आहेत त्या संघटनेचे सभासद व्हावे हे माझं इंटेन्शन होतं. आणि तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो, ऑल इंडिया फेडरेशन ऑफ रिटायर प्रोफेसर संघटनेचं मुख्य ऑफिस हैदराबाद आहे इंडिया लेवलचं.
मग आमच्या संघटनेच्या अध्यक्षांनी डॉक्टर वाहू साहेब किंवा वाहू साहेबांनी आणि त्यांच्या जे काही 4 लोक आहेत त्या लोकांनी 35 पैकी 31 केस जिंकल्या बॉम्बे हायकोर्टात सुप्रीम कोर्टात.